मधुकर पाटील सर तुमचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असा. कबड्डी कमी आलेला वलय आणि या वलयासाठी गेली अनेक वर्ष पाटील सरांनी दिलेला योगदान, त्या योगदानाचा सन्मान आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय पाटील सर तुमचा मनपूर्वक स्वागत असा. सिंधुपुत्र प्रतिष्ठान कोणच आयोजित सिंधू चषक 2025 6 विरुद्ध 15 असं गुणफलक. जय मानसिंग वेंगुर्ला संघाकडून पलटवार अपेक्षित. वार प्रतिवार, हल्ले प्रतिहल्ले, चकमक, युद्ध सगळ्या गरजेचं अंधारी खटावकर यांनी सरांचं स्टॅम्प पेपर गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सुपर्णकाचे 2 पॉईंट. जय मानसिंग वेंगुर्ला संघाचा आत्मविश्वास वाढवणारे सगळ्यात महत्वाचं म्हणजे भक्तियशचा रिवायवल करणारे. रिवायवलचा वापर भक्तियश कसा करतो लोक बोनससाठी खूप मेहनत भक्तियशची. बोनस अगदी सहज. त्या आविर्भावात भक्तियशने 2 वेळा बोनस लाईन क्रॉस केली. तो आत्मविश्वास खूप काही सांगणार. त्यावेळी सुनीत गावडे नंबर 5. ऑफिशियल टाइमच्या पंचांची चर्चा, पंचांचं दिलेलं इशारो. सोळा विरुद्ध 9 असतो गुणफलक. कॉन्स्टेबल 960 आणि 9 नंबरची जर्सी स्क्रीनवर भक्तियश साळगावकर ज्याच्या नावाचं. प्रो कबड्डीमध्ये रोहित कुमार, प्रदीप नरवाल, सिद्धार्थ जाधव, नीरज नरवाल, शार्दूल प्रणय अशा जगप्रसिद्ध खेळाडूंची ही जर्सी क्रमांक 9. भक्तियश आणि त्यानंतर भक्तियशच्या एमटी रेलला उत्तर देण्यासाठी सुमित गावडे नंबर 5. गुडीपूर पॉईंट या संघातून अनेक वर्ष कबड्डीची सेवा केल्यानंतर एनस्टार कणकवली सारख्या एका मास्तबर व्यावसायिक संघामधून खेळणारे सुमित. त्या खेळाडूकडे आज सगळ्यांची अपेक्षा असलेले नजरा सुद्धा रोखलेले. परत एकदा भक्तियश आपल्या संघासाठी अतिरिक्त काम ओव्हर टाइम करण्याचा इरादा आहे. भक्तियशला माहिती असं जोपर्यंत भक्तियशची रेट संपली तोपर्यंत त्यांची गणती चालू झाली. सुपर रेट 3 पॉईंट आलेले भक्तियशसाठी. भक्तियशची ही सुपर रेड या सामन्यात ते मानसिंग वेंगुर्ला संघाची वापसी करून देण्यासाठी पुरेशी असतील की नाही येणारा काळ संपलो. 3 मोठे खेळाडू बेंचवर गेल्यानंतर थोडासा आत्मविश्वास दुणावलेलो. ते मानसिंग वेंगुर्ला संघ समोर एनस्टार कणकवली संघ, आपल्या घरच्या मैदानावर कणकवली तालुक्यात खेळणारा कणकवली संघ. दुसऱ्या हाफमध्ये थोडंसं बॅक टू बॅक कारण भक्तियश. आणि यावेळी नंबर 10चा खेळाडू विकास कोरगावकर. विकासचा कौतुक करू लागला. छाटण्यापेक्षा विकासने थेट मुळावरच घातलेलो भाव भक्तियश साळगावकरला दाखवलेलो पेंच. आणि असा परत एकदा सामन्यात रंगत 2-1-2 स्ट्रॅटेजी यावेळी सुमित गावडे बाद असल्याबद्दल निर्वाळ. वेंगुर्ला जय मानसिंग संघात मिळालेलो अजून 1 पॉईंट. नंबर 10 परत एकदा विकास. आणि यावेळी विकास चेनमध्ये अडकवलं गेलो. एका इनिशिएट केलं त्यानंतर उजव्या कोपऱ्यातून कुमक केली. 2 खेळाडू चेनमध्ये आणि समोरून बॉडी ब्लॉक. 14-17 भक्तियश रिवायवल. ऑन होता पण ज्या उंचीवर भक्तियशची पाय गेलो त्या उंचीवरच्या पायात हात लावण्याचा विचार करण्यास सुद्धा अंगावर शहारे आणणार होतो. 1 पॉईंट. टॅकल डाव्या कोपऱ्यात खूपच मोठी चूक होती.
लवकर अपरकटला भक्ती यश आपल्या लाडक्या डाव्या कोपऱ्यात भक्ती असतो सामन्यासाठी यावेळी सुनील पाटीलला टिकणारे प्रथमेश पेडणेकर ज्या प्रथमेशकडून अपेक्षा होता या संघाचे मोठे मोहरे खास करून सुमित शिवलिंग बाहेर गेल्यानंतर प्रथमेश पेडणेकर ज्याच्याकडून अपेक्षा नक्की असलेले गुणफलक 16-18 डाव्या कोपऱ्यात बोलतो प्रयत्न तर होतो उजव्या कोपऱ्यातला हे प्रयत्न तिथून डाव्या कोपऱ्यामध्ये पुरेशी अपेक्षा पण या दरम्यान भक्ती असतो टाइम आउटचा इशारो टाइम आउट स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी खूप पर्वाची ही जिल्हास्तरीय स्पर्धा भक्ती स्पर्धेचा नंबर 9 ची जर्सी शेवटचे 2 खेळाडू सुपरटेंडर ऑन आणि यावेळी भक्ती सागावकर ज्याप्रमाणे मगाशी ऍडव्हान्स प्रयत्न केला 3 खेळाडू असताना यावेळी मात्र भक्ती असते थोडीशी सावध अशी सुरुवात सावध गोष्ट की म्हणीप्रमाणे गो प्रेत गो आणि कठीण प्रेत देव त्या मानवी म्हणीचा वापर करायचा भक्ती अशी ही रणनीती शेवटच्या 6 मिनिटांचा खेळ केला त्या दोन्ही संघांचा खेळाच्या दृष्टिकोनातून तिसरा आणि अंतिम पुकार आचरणे विरुद्ध शिवभवानी सावंतवाडी यावेळी एक दर्जेदार टॅकल शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न प्रथमेश पेडणेकरचा थोडंसं बेसावध वाटतं प्रथमेश पेडणेकर ज्या क्षणी प्रथमेश रेड घेऊन गेलो त्याच्या दुसऱ्या सेकंदातच त्याच्या पायावर झालेलो हल्लो त्यानंतर केलेली कुमक ऑलआउट नोंद केलं जे मानसीच्या वेंगुर्ले संघाने स्टार कणकवली संघावर एक टच पॉइंट 2 ऑलआउटचे पॉइंट गुणफलक 20 जे मानसीच्या वेंगुर्ले संघ पहिल्यांदाच या सामन्यात आघाडीवर आणि या आघाडीनंतर अजून एक पॉइंट ऑलआउट त्यानंतर ऑल इन आणि ही पहिली चढाई वेंगुर्ले संघ पहिल्या हाफमध्ये थोडीशी ताकद राखून ठेवलेली त्याप्रमाणे कुस्तीच्या मैदानावर कुस्तीचे पैलवान आपली ताकद राखून ठेवतात गतवर्षीची महाराष्ट्र केसरी आणि या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यामध्ये शिवराज राक्षन केलेली कमाल ही झाली गतवर्षाची गोष्ट पण या वर्षीच्या महाराष्ट्र केसरीबद्दल मी काय बोलाने आणि तुम्ही काय ऐकाने शेवटच्या 3 मिनिटांचा खेळ 21-18 गुणफलक 3 पॉईंटची आघाडी आणि वेळेचा सदुपयोग ज्याप्रमाणे 3 इडियट्समध्ये त्या भाषणात तुम्ही ऐकलात अगदी संघाच्या विजयासाठी चौथे प्रयत्न करताना पण आतापर्यंत तरी या 3ही खेळाडूंचा शांत ठेवला ते मंत्रीच्या हिंदूला संघात यावेळी तुम्ही ऐन मोक्याच्या क्षणी पंचांचं इशारे त्यांची चालू आणि बघूया कोण कोण बाहेर बसले त्यांचा विश्राम जाधव विश्राम नाईक मोहसिन शेख राणे टीम ऑफिशियल्सच्या सामन्यासाठी कालखंडानंतर भूमी पर्यटक स्क्रीनवर नंबर 17 ओंकार पाटीलकर भूमीच्या पाठीवर ऐन मोक्याच्या क्षणी मानसीच्या वेंगुर्ला संघानं मजबूत पकड या सामन्यावर रोवली ती पकड थोडीशी सैल होताना सैल होण्याचा परिणाम बघा सुमित गावडेन अगदी सहज 1 पॉईंट आपल्या संघासाठी मिळवून दिलो आणि त्यानंतर कबड्डीच्या मैदानावर थोडी कुस्ती सुद्धा अतिशय टाइमआउट आणि या तुम्ही करून शेवटच्या क्षणी सामन्याच्या दोन्ही संघ दर्जेदार संघाच्या
शेवटच्या क्षणी सुमित जावडेकरची झालेली चूक संपूर्णच घेऊन गेली बॅग पण संपूर्ण घेऊन कमलाकर कदम शेवटचे 3 खेळाडू प्रत्येक ऑन प्रत्येक एक चमत्कार जय मानसूच्या बेंगुला पण पंचांचं अजून एक इतर व्हायला बाकी असं परत एकदा पंचांचं इशारो ऐनमोक्याच्या क्षणी जय मानसूच्या बेंगुर्ले संघासाठी 2 प्रत्येकासाठी शेवटच्या 1 मिनिटाचा खेळ बाकी 25 विरुद्ध 22 चढून असं गुण फरक 25-22 आता शेवटच्या क्षणी तुमच्या मैदानावर धुळूक मिळालो चिन्ह अजय देवगण आणि टाइम पास सत्तू मधलं भाऊ कदम 25-22 सामना एकतर्फी होत असतं असं वाटत असताना ऐन मोक्याच्या क्षणी सुमित जावडे डिफेंडरला बाहेर काढण्याचा प्रयत्न या प्रयत्नात काय होता रे या रेडवर होतो पण 1 पॉईंट कीप करण्याचा पूर्ण आविर्भाव परत एकदा सामन्यामध्ये 20 गुणफलक 25-23 जय मानसूर 25 यंगस्टार कणकवली 23 प्रत्येक सेकंदागणिक आणि यावेळी ती चूक करताना होती ती चूक परत एकदा सुमित करतो प्रथमेश पेडणेकर 1 पॉईंट प्रथमेशने मिळवलो आणि त्यानंतर पंचांचा इशारो सामन्याची समाप्ती 24-24 पहिल्या हाफ पर्यंत जो संघ बॅकफुटवर होतो त्या संघाने केलेली वापसी जय मानसूच्या बेंगुर्ले संघ 24 यंगस्टार